आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझे बाबा नाही आहेत ना, याचं कधीच वाईट वाटून घेऊ नको आता. आई पण असंच सांगते मला. आणि अजून काय म्हणते तुझी आई बाबांविषयी? काय नाही, आता मी थोडी मोठी झाले ना की ती मला सगळं सांगेल. बरं, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आब्रा कटाब्रा गिली 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 चू. माझी सर्व तुम्हाला सून म्हणून चालेल काय? आई, माझं जरा अर्जंट काम आहे. ते काम एकदा मी संपवतो आणि मग मी घरी येतो. आई, आई, अहो लक्ष कुठे आहे? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मी सुंदरी बद्दल विचार करत होते. सुंदरीचा का? कसं आहे, मी आणि मंगलताई, सुंदरीची आई, फुलांच्या निमित्ताने वारंवार भेटत असतो ना, त्यामुळे आमची छान मैत्री झाली आणि आम्ही आमची सुख दुःख एकमेकींशी शेअर करतो. हा, मग तेव्हाच कळलं मला. काय? हेच सुंदरीच्या भूतकाळाबद्दल. खूप सोचलंय हो पोरीनं. सोप्या नव्हत्या गोष्टी तिच्यासाठी. तिची IAS ची परीक्षा चालू असताना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळ्यांवर मात केली आहे तिनं, पण डगमगली नाही ती. असंच असायला हवं माणसाने, नाही धनंजय? हे सगळं ऐकल्यावर तर सुंदरी मला जास्तच आवडायला लागली. अशी गुणी आई मिळायला सुद्धा भाग्य असावं लागतं. खूप नशीबवान आहे सावी. हे सगळं ऐकत असताना सतत माझ्या मनात येत होतं, सुंदरीच्या जागी दुसरी कुणी एखादी असती ना तर ती खचून गेली असती. असं असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यात? वाव, मस्त आहे. मी माझ्या आईला पण दाखवेन. नाही नाही नाही, हे बघ, हे आईला नाही सांगायचं. काय तुला माहितीये ना आपलं स्कूल किती स्ट्रिक्ट आहे. आपल्या स्कूलमध्ये